कितीही कंटाळा आला ना तरी आपली जिद्द सोडायची नाही. नमस्कार, मी रुपाली. नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. इथं चालले आमचं गाळा शिफ्ट करायचं. रात्रीचे 9 वाजलेत, मी अजून खालीच आहे आणि ही आमच्या मोठ्या आणि छोट्या ताईंची मुलं आहेत. एक फोन केला ना ही मुलं अशी मदतीला धावून येतात, प्रत्येक कामात हात लावतात. आपण जेवढं मुलांना जीव लावतो ना तेवढीच मुलंही आपल्याला जीव लावतात. त्यातल्याच एकाने मला घरी आणून सोडलं. 9:15 वाजले होते. आल्या आल्या पटदिशी आंघोळ केली आणि लगेचच स्वयंपाकाला लागले. दिवसभर काम करून नुसतं घामाघूम झाले होते म्हणून लगेच आंघोळ केली आणि भात फोडणीला टाकलं. म्हटलं आता मसाले भातच करूया. जास्त काय केलं तर परत आणि भाजी आमटी करावी लागतं. त्यामुळे आज भेंडीची भाजी करणार होते. लगेचच भांडी घासायला घेतली कारण दुपार जेवलेली भांडी ती पण तशीच पडली होती. आता भांडी घासून झाल्यानंतर भेंडी कापायला घेतली. कामात काम म्हणून आता भेंडी कापून भाजी करायची होती कारण आता दुसरं काहीच नव्हतं भाजीला. लगेचच भाजी फोडणीला टाकली. थोडंसं वरनं शेंगदाण्याचं कूट टाकलं. तुम्ही भेंडीच्या भाजीमध्ये टमॅटो घालता का नाही नक्की कमेंट करून सांगा. आणि लगेच भाकरी करायला घेतल्या. आज 11 वाजता येणार होते आणि इथं भाकरी करूचपर्यंत मला 10:30 वाजले होते. कितीही कंटाळा आला तरी आपली जिद्द सोडायची नाही कारण आत्ताच हे आपलं वय कमवायचं आहे. हा छोटासा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.